अक्षय तृतीयेनिमित्त आदिनाथांचा महामस्तकाभिषेक 19 एप्रिलला. कोल्हापूर प्रतिनिधी. शहरातील शुक्रवार पेठेतील प्राचीन स्वस्तिक स्त्री लक्ष्मीसेन जैन मठात अक्षय तृतीयानिमित्त भगवान आदिनाथ तीर्थंकरांच्या 28 फूट उंच मूर्तीवर येत्या 19 एप्रिल रोजी महामस्तकाभिषेक सोहळा होणार आहे. परंपरेने साजऱ्या होणाऱ्या या सोहळ्याचं यंदा 65वं वर्ष आहे. सुमारे 2000 वर्षाचा ऐतिहासिक वारसा लाभलेल्या या मठात दरवर्षी अक्षय तृतीयेच्या दिवशी हा सोहळा भक्तिभावाने पार पडतो. यंदाही विविध धार्मिक विधींचं नियोजन करण्यात आलं असून सकाळी ध्वजारोहण आणि कार्यक्रमास प्रारंभ होईल. त्यानंतर पंचामृत अभिषेकासह विविध पूजाविधी पार पडणार आहेत. दुग्ध, इक्षुरस, कुंकुम, हळद, रक्तचंदन, श्वेतचंदन, अष्टगंध तसेच औषधी द्रव्याच्या सहाय्याने सुमारे 18 ते 20 प्रकारचे अभिषेक करण्यात येणार आहेत. सायंकाळी मुख्य महामस्तकाभिषेक सोहळा पार पडणार असून शांतीधार व पुष्पवृष्टी करण्यात येईल. या सोहळ्यास आचार्य श्री सकल कीर्तीजी महाराज व आचार्य श्री चंद्रप्रभू सागर महाराज यांचे सानिध्य लाभणार आहे. कार्यक्रम स्वस्ती श्री लक्ष्मीसेन भट्टारक महास्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली होणार असून तो कांचन बिवटे परिवाराच्या हस्ते प्रमुख अभिषेक विधी पार पडणार आहेत. दुपारच्या सत्रात लक्ष्मीसेन महास्वामी यांचा पट्टाभिषेक वर्धापन दिन साजरा करण्यात येणार आहे. तसेच सायंकाळी मान्यवरांचा सत्कार कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. यानंतर मुख्य सोहळ्यास प्रारंभ होईल. दरवर्षीप्रमाणे आदर्श दाम्पत्य पुरस्कार मठाला नेहमी श्रद्धाभावनेने मदत व सहकार्य करणारे यंदा सौ किशोरी व प्रकाश आवाडे यांना प्रदान करण्यात येणार आहे. या कार्यक्रमास खासदार, आमदार, स्थानिक लोकप्रतिनिधी तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार असून उत्सव समिती व जैन समाजाच्या वतीने नगरसेवकांचा विशेष सन्मान सत्कार करण्यात येणार आहे. या सोहळ्याची तयारी पूर्ण झाली असल्याची माहिती आयोजकांनी दिली.